पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुडे गजाड 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचं प्रकरण। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। ज्या खाकी वर्दीला पाहून माणसांना कायद्याचा धाक वाटायचा, आज तीच खाकी वर्दी लाचेची वेडी झाल्याचं पाहायला मिळतंय। या वर्दीला काळीमा फासणारी एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे। पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुडे याला 1 लाखाच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आलंय। हे प्रकरण नेमकं काय ते जाणून घेऊयात। पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुडे याला 1 लाख रुपयाची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिकमधून ताब्यात घेतलंय। गांगुडे हा अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे। आता नेमकं घडलं काय ते जाणून घेऊयात। तक्रारदार यांच्या मामासह इतर 15 नातेवाईकांच्या विरोधात 11 मे 2026 रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुडे करत होता। मात्र या तपासात मदत करण्यासाठी आणि नातेवाईकांची नावं वगळण्यासाठी गांगुडे यांनी सुरुवातीला 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी त्यांच्याकडे केली। या संदर्भात तक्रारदाराने 18 मे 2026 रोजी अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार नोंदवली होती। तक्रारीच्या अनुषंगाने 18 मे 2026 ला अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयामध्ये लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली। शहरातील पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या संभाषणादरम्यान गांगुडे यांनी तडजोडी अंती 1 लाख रुपयांची लाच घेण्याचं मान्य केलं। लाचेची रक्कम ही पोलीस मुख्यालय परिसरामध्ये स्वीकारण्याचं निश्चित झालं होतं। त्यानंतर गांगुडे हा नाशिकला निघून गेला। त्याने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचं उघड झाल्याने त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याला नाशिकमधून ताब्यात घेऊन अहिल्यानगरला आणण्यात आलं आहे। गांगुडे हा सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेमध्ये होता। मात्र त्याच्या लालसेपोटी त्याच्या हातून तेलही गेलं आणि तूपही गेलं असं म्हणावं लागेल। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू आल्हाट, अंमलदार चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ यांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास हे पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।